स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी काय रे आदित्य, तू का बसलेस असा? का तुला पण माझ्यासारखं जेवण जास्ती झालंय? हो ना. तुला सांगतो, गाजर हलवा आणि दुधी हलवा परवडला, पण पुरणपोळी, कटाची आमटी, साजूक तूप आणि दूध आहे रे बाबा, अशक्य रे, सगळं अशक्य आहे. आणि त्यातून आपल्या विजयाचा आग्रह म्हणजे कहर आहे रे, ती कहर आहे. आणि अर्चना म्हणजे काय, तिचा उत्साह असा स्टेप बाय स्टेप वाढतच असतो रे. नाव घ्या, घास भरवा, अरे नको रे, नको नको नको. तुझा आणि मेघनाचा चेहरा बघत होतो ना मी, नकोस वाटत होतं ना हे सगळं. खरं आहे रे. पण सांगू आदित्य, प्रत्येकाचा आनंद व्यक्त करण्याची कल्पना वेगळी असते ना, म्हणून गंमत असते या सगळ्यामध्ये. अर्थात प्रत्येकाचं मन राखायचं म्हणजे तारेवरची कसरत असते. हो ना. आणि शिवाय 2 दिवस या सगळ्या माणसांच्या कलकलाटामुळे तुझा जीव नकोसा झाला असेल ना. पण खरं आहे रे, पोशाख बदला, होम हवन, तो धूर, मानपान, आणि जरा काही झालं की नमस्कारासाठी वाका, अक्षरशः कंबरड मोडून जाते रे, तुला मी सांगतो. पण नाईलाज असतं रे, इच्छा असो वा नसो, कधी कधी हे सगळं स्वीकारावंच लागतं. खरंय आदित्य, मी ना तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. काश्मीरचं हनीमून पॅकेज देणार होतं तुला मी. मस्त की विमानाने जायचं आणि विमानाने यायचं. पण नंतर विचार केला, डिसेंबर महिना आहे, इथेच हे असं वातावरण आहे, तिकडे गेल्यावर काय होईल असं म्हणतात, कधी कधी एकदम ठप्प होऊन जातं. नाही, पण माझ्याकडून एक सरप्राईज नक्की. कालपासून सारखी सरप्राइजेसच मिळत आहेत मला. ही तर सुरुवात आहे, अजून बरीच सरप्राईजेस बघायचे तुला, कळलं ना. बरं, हे बघ, कुडाळकर निघतील एवढ्यात, 2 मिनिटं बाहेर आहे त्यांना निरोप देण्यासाठी. काय आहे, ते निघालेत आणि तू एकटाच इथे बसलायस, बरं नाही दिसणार. हा, बरं, चल ये. तू या. सांभाळून राहा गं मेघना, इथली सगळी माणसं खूप चांगली आहेत. भाग्यवान आहेस. मेघना, आता तुम्हाला पटेल बाबाजीने किती योग्य केलं ते. बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. मेघना, अगं हस की जरा. लग्न ठरल्यापासून तू हसलीच नाहीयेस. पण अगं हे घर तुझं आहे आता, ही माणसं तुझी आहेत. सगळ्यांशी नीट वाग. लेकीला सोडून पाय निघत नाहीये ना. हो ना, पण आता काय करणार. मग राहताय का आज इथे? खरंच राहा ना, आहे काय नाही काय. मस्त आपल्या अंगणामध्ये गेट टुगेदर करूया, भेळ भेळ खाऊया, नाहीतरी गोड खाऊन जीभ कंटाळली आहे, गप्पा मारूया, गाणी मिणी म्हणूया. नाही नानासाहेब, नको, पुन्हा कधीतरी. माई, ही 2 जण फिरून आले की मेघनाला 2 दिवसासाठी आमच्याकडे पाठवाल का? अवे, काय विचारणं झालं का? अगदी जरूर पाठव. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा आठवण येईल ना मेघनाची, तेव्हा अगदी जरूर बोलवून घ्या माहेरी. आणि तिला आठवण आली की तीही येईल तुमच्याकडे. आमची कसलीच हरकत नाहीये. तिच्या कुठेही जाण्यावर आमचं कसलंही बंधन नसेल. अहो, आपली मुलं समजूतदार आहेत. बर,
कुंकू लावते. हा बरं वाटलं तुम्ही आलात ते. बरं येऊ नानासाहेब. अगदी अगदी जावे बापू. या या पुन्हा बरं. हो चला. काळजी करू नका. चल. तू हे सगळं का सांगितलंस मला? तू भेटलास त्या क्षणापासून सांगायचंच होतं मला, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचणी आल्या आणि मग मला भीती वाटायला लागली की तू मला नकार द्यायला नाही म्हणशील. राईट. ते जरा अवघडच आहे माझ्यासाठी. आय मीन पण मग आता हे सगळं का सांगतेस तू मला? सांगायलाच हवं ना. आपल्या नात्याची सुरुवात खोटेपणानं कशी करणार मी? म्हणजे आपल्या या नात्याची सुरुवात करायची असं ठरवलंयस तू? नाही मेघना, तू या नात्यात तुझ्या मनाविरुद्ध आलीयस. तुझं त्या कोणा मुलावर किंवा आणखी कोणावर प्रेम होतं याविषयी कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा भांडण करायचंच नाहीये मला. उलट तू खरं बोललीस, हे आवडलं मला. रादर तू खोटं बोलूच शकत नाहीस, कारण तुझं मन तुझ्या डोळ्यात, तुझ्या चेहऱ्यात, तुझ्या मौनातही अगदी स्वच्छ दिसतं. म्हणून तर तू आवडलीस मला. फक्त तुझ्या हरवलेपणाचा अर्थ लावण्यात जरा चुकलो मी. तुझं मन संकोचामुळे हरवलंय, अवघडलंय असं वाटलं मला. पण ते दुसरीकडेच कुठेतरी गुंतलंय हे काल कळलं. And it was certainly painful. मग आता काय करायचं ठरवलंयस तू? मी काय करायचं हा अधिकार कधी नव्हताच मला. जे हवं होतं ते करण्याचे सगळे प्रयत्न फुकट गेले माझे. आता मी काय करू शकते? दॅट्स रॉंग. मेघना, आपल्याला आतून मनापासून जे आणि जेच करायचं असतं ते करण्याचं बळ गोळा करायलाच हवं आपण. आणि मग त्यासाठी सगळं सोसायची आणि आपला हट्ट तडीला नेण्याची तयारी हवी आपली. नसेल जमलं तुला ठीक आहे,
पण या घरात मात्र प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला गेलाय. आता टेक्निकली का होईना तू त्या घराचाच एक घटक आहेस. त्यामुळे तुझा अधिकार बजावायला तू मोकळी आहेस. एक प्रश्न विचारू तुला? घाबरू नकोस. तुझं त्या मुलावर प्रेम होतं किंवा आहे असलं काही विचारणार नाहीये मी. आणि ते तू सांगूही नकोस मला. मला विचारायचं आहे ते हे की आज तुझं माझ्यावर प्रेम आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मला. नेहमीप्रमाणे आजही तुझं मौन बोलकं आणि खरं होतं. तुझं एका कोणावर प्रेम होतं, जीवापाड, पण तू त्याच्याबरोबर जाऊ शकली नाहीस. आणि हतबल होऊन तुला माझ्याशी लग्न करावं लागलं. आणि आता पुढे काय करावं हे तुला सुचत नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की की आज तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. मेघना, तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं हा तुझा भूतकाळ, पण तुझं माझ्यावर प्रेम नाही हा माझा वर्तमान. आणि यावर मी आपला खोटा भविष्यकाळ नाही उभा करू शकत. आपल्या भविष्याचं उत्तर आता तुझ्या निर्णयावर आहे. मला माहितीये की हा निर्णय घेणं सोपं नाहीये, पण मेघना तुझा रस्ता तुलाच शोधायचा आहे. तुझा रस्ता जर माझ्याकडे येणारा असेल तर मला आनंदच आहे, पण जर तो तुझ्या त्या प्रेमाकडे नेणारा असेल तरी मला आनंदच होईल. बिकॉज आय रिअली केअर फॉर यू. तुझ्या त्या प्रेमाकडे मी स्वतः तुला घेऊन जाईन. आय प्रॉमिस. तुझी बॅग अनपॅक करू नकोस. तुझा निर्णय होईल त्या दिवशी तशीच घेऊन ती त्याच्याकडे जाऊ. किंवा who knows, ती इथेच ओपन करावी लागेल. गुड नाईट मेघना, अँड डू हॅव अ ड्रीम्स. कारण माझ्या मते तुझी स्वप्नच तुला तुझा रस्ता दाखवते. ताना बसा. रेडी रेडी. हो ओके. अरे चला ना लवकर. माई, अर्चू. या. मला सांगतो नाना, खरंच ना सर्कशीतल्या प्राण्यांना बोलवणं सोपं आहे हो. तिकडे निघून त्या रिंग मास्टरकडे चाबूक तरी असतो. इथे माझ्या हातात ना बोंबलण्याखेरीज दुसरं काही नाहीये. अरे काय असं काय अरे चला ना लवकर.
अर्चू अरे आलो सगळं ऐकत होते बरं का? चला, काय चला, नाही, चला, तू चला, सारखी चला. मध्ये येते. अरे नाना तुम्ही अर्चनाला सांगा मला बसा, सारखी बसा, ओरडत बसा. असते झाली. मी कुठे बसू रे? अगं, त्याच्या बाजूलाच इथेच बस ना बस. आता. अरे एकदा विचारलेलं बरं तू ते काय ऍडजस्ट वगैरे करत असतं बस 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 नाना कशी दिसते मी? मिस युनिव्हर्सला जरा कमी. काय हो? बघितलंस ना माई, बघितलंस ना? आता मुलीचं कौतुक कशाला करतील ते? नवीन सून आलीये ना. जाऊ दे, होईल मलाही सवय हळूहळू ते. हे पण आता आधीची मिस वर्ल्ड कुठे आहे? अगं कुठे असणार? काल लग्न झालं त्यांचं, काल. कळलं ना? कुठे असणार बिचारे दुःखी जीव. काय नाना? अरे जावई बापू कुठे आहेत? अरे हो आला, आला, आला. कुठं मागे मागे बरोबर आहे थोडं इकडे 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 हा, ए तू अशी अशी हा बघ आता बघ आता हलू नका प्लीज. हा बस ओके ओके ओके. करेक्ट. अरे पण आदित्य कुठे आहे? आदित्य आधी मेघना, आदित्य या बाळांना लवकर. आदित्य चल लवकर. या लवकर तुम्हाला उशीर होईल. ये लवकर ये इकडे बाळा. या या आले मानसे आले. पुढे पुढे पुढे. ये लवकर नाना, बस, नाना, उशीर होईल. बरं इकडे बसतो. हा, ये बस बाळा, बस बस बस. बस बस बस. बसा. हा, तिला जागा नाही थोडीशी. आणि मी बारीक आहे रे तशी. ही जरा येस हा. परफेक्ट. आता हलू नका कोणी. करेक्ट आहे, करेक्ट फ्रेम आहे. अरे थांबा 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 थांबा. अरे परफेक्ट आहे काय अमित? साक्षात बायकोला विसरलास होय? बघ हा मेघना, देसाईंच्या घरामध्ये बायकांना काय काय सहन करायला लागतं. अरे नटत बसली होती इतक्या वेळ ही आणि मला म्हणते बर बाई चुकलो. मेघना हे बघून ठेव देसाईंच्या पुरुषांना काय काय भोगावं लागतंय ते. हं? झालं खुश? देसाईंच्या पुरुषांना ऍक्टिंगही करता येते हेही लक्षात ठेव हं, ते मेघना. नंतर तिला सांगू आम्ही. ते सांग. अरे पुढे आता पुढे चालूच होता तुम्ही दोघं. बरं, थोडीशी मला जागा दे. आधी? हा, धन्यवाद. ही आधी. अरे ती ना ती तुझीच बायको आहे. ठेव की तिच्या खांद्यावर हात. अरे का ठेव ना. अरे हे बघ हा असा ठेवतात हात. हा. रेडी 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 सगळे हसा आता. हा ओके. आलो 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 आलो. थांबा. आलो आलो. सुट, सुट, सुट. लवकर लवकर. घेणार का रे? हा काय ते म्हणत काय म्हणतात ते? झालं चीज. चला. चीज झालं बाबा. बरं, चला चला पुढे पुढे काय पुढे काय महत्वाची गोष्ट. हनीमूनच्या बॅगा स्टेप बाय स्टेप भरल्या की नाही होती? अगं तो कधीपासून तयार आहे ग, पण आपण सोडलं पाहिजे की नाही? ए बर चला चला, तुम्हाला निघायचं असेल ना आता? जा जा बा जा. मेघनाची आठवण येते ना. खूप तोडून बोललो का ग आपण तिच्याशी? जन्मभर मी तर दबूनच राहिले, पण तिलाही तिच्या मनासारखं वागू नाही ग दिलं मी. माधवी अगं, मेघनाचं सगळं चांगलं झालंय आता. उगाच वेड्यासारखं बोलू नकोस काहीतरी. सगळं ठीक आहे, माणसं पण चांगली आहेत, पण मेघनाच्या चेहऱ्यावर ना एक उसभर सुद्धा आनंद नव्हता का पूर्ण लग्नात. आई आहे ग मी तिची, स्वतःला नाही फसवू शकत. काहीच करू शकले नाही ग मी तिच्यासाठी. हे बघ, जर तिच्या मित्राबरोबर लग्न होऊन तिचं आयुष्य खडतर गेलं असतं तर तुला चाललं असतं का? नाही ना. मग आता तू नको ते विचार अजिबात करू नकोस. अगं मला मेघना फक्त सुखी व्हायला हवीये. तुझ्याशी नाही मी बोलणार तर आणि कोणाशी बोलणार ग हे? अगदी बरोबर आहे तुझं. तू तू 2 दिवस माझ्याकडे येते का? तुला बरं वाटेल. चल. नाही नको ग, त्यांना नाही आवडणार. परत मेघना हनीमूनहून आली ना, तिला 2 दिवसासाठी आणावं लागेल ग. तेव्हा तूच ये ना.
मला विचारायचं होतं ते आपण जायलाच हवं का? नाही, खरं तर आपल्याला जायची गरज नाहीये, पण काय ना, आपल्या दोघांमध्ये जी काही घटना घडली आहे तितक्यात तरी घरच्यांना कळू नये असं वाटतं मला. तसं आपल्या घरात इतका मोकळेपणा आहे की मी सर्वांना समोर बसवून माझा निर्णय त्यांना सांगू शकेन. थोडं वादळ उठेल, वादही होते, पण आय एम शुअर शेवटी माझं म्हणणं मान्य केलं जाईल. तो ऑप्शन ओपन आहे आपल्याकडे. तो काय ना, सगळ्यात तुझी फरफट होईल आणि तू कुठलंही दडपण न घेता तुझं उत्तर शोधावंस असं वाटतंय मला. तरच तू सुखी होशील आणि तू हॅपी व्हावीस असं खरंच मला वाटतं. मेघना, आपल्यात सडनली एक परकेपणा आला असला तरी इतक्यात तरी तो घरच्यांना कळू नये असं मला वाटतं. आणि त्यासाठी तरी आपल्याला जायलाच हवं. डोंट वरी, ते जाऊन आपण सेपरेट रूम्स घेऊया. आपल्या दोघांनाही एक एकटा वेळ हवाय. सो या ट्रिपला आउटिंग सारखं किंवा पिकनिक सारखं ट्रीट करूया. काय, इज इट ओके? स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी.